भिंत अंगावर कोसळून 58 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू। जालना शहरात भिंत अंगावर पडून एका 58 वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून जालन्यात मुसळधार पावसामुळे दुपारच्या सुमारास चमडा बाजार येथे वास्तव्यास असलेल्या सुमन गुडेकर या कॉटवर झोपलेल्या असताना त्यांच्याच घराची मोडकळी झालेली भिंत अंगावर पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मयताच्या परिवाराने महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला असून न्यायाची मागणी सुद्धा केली आहे। आता मला सांगा काय घटना घडली होती, काय मागणी आहे? हे बघा, 1 ते 1:30 वाजता रात्री जो पाणी आभाळ फाटल्यावानी पाणी पडला, त्याच्या अनुषंगानं हा भीत कोसळून आमची बहीण, मावस बहीण ही दुर्घटनाची शिकार झालेली आहे। काय नाव आहे त्यांचं? सुमनबाई गुडेकर। आणि ही दुर्घटना अशी घडून आली एवढी दुःखित आहे की पुरा परिवार दुःखामध्ये कोसळलेला आहे। आणि महानगरपालिकाला त्यांच्या सुनांना वारंवार अर्ज करून तरीही महानगरपालिका त्यांना न्याय देत नाही। त्यांचा मुलीचा नवरा महानगरपालिकेत कर्मचारी आहे, त्या मुलीनं अर्ज दिला त्यांच्या सुनांना, त्या अर्जाचं काही ना पत्र व्यवहार केला त्यांना ना माहिती दिली। हे महानगरपालिकाची चुकी आहे। काय मागणी तुमची? आता मागणी हेच आहे की त्यांना गरीब लोकांना न्याय मिळण्यात यावा, महाराष्ट्र सरकारनं त्यांना न्याय द्यावा, फडणवीस साहेबांना न्याय द्यावा। काय नाही बरं? संतोष श्रीरंग आव्हाड, बहुजन समाज पार्टी, जिल्हा अध्यक्ष मातंग भाईचारा।